या ठिकाणी द गेम इज ऑन. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज सुरेश मुनेम. नुकताच मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणी झालेल्या तब्बल 4 लाख रुपये पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिला. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील या खेळाडूने जो नावलौकिक मिळवलाय तो नावलौकिक मात्र आपल्याला नक्कीच कळंबोली क्रिकेटसाठी ही एक अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू यावेळेस मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जातात या चेंडूवरती 3 आणि 3 धावेनं सांघिक धावसंख्येचं खातं देखील या ठिकाणी खुलं होत आहे. व कळंबोली क्रिकेटसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जवळपास 4 ते 5 खेळाडू आपण मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणी पाहिलं. आज काल जर आपण पाहिलं तर प्रशांत पुजारी हे तामिळनाडू या ठिकाणी सुरू असलेल्या के नटराजन जो IPLचा खेळाडू आहे भारतीय संघामध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं. त्या खेळाडूच्या होम ग्राउंडवरती एक खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि ती टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी कळंबोलीचाच एक आवाज अर्थातच प्रशांत पुजारी आपल्याला तामिळनाडू या ठिकाणी देखील गेलेले पाहायला मिळालेत. म्हणजे हे कळंबोली क्रिकेटमधले असे काही चेहरे आहेत, ही अशी काही नावं आहेत की जे सातत्यानं फक्त कळंबोलीत नव्हे तर कळंबोलीच्या बाहेर जाऊन महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन इतर राज्यांमध्ये देखील या खेळाडूंना आपण खेळताना परफॉर्म करताना नक्कीच पाहतो. यावेळेला रिव्हर्स वेब अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. एकंदर जर आपण या ठिकाणी रिॲक्शन पाहिली पण दोनही संघाचे 12th मॅन या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. नक्कीच रॉयल संघातील खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत आहेत परंतु तुमचा एक खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आणि बॅड बॉईज संघाचं देखील या ठिकाणी तर सामना सुरू ठेवायचा आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. स्विंग पाहायला मिळालंय. सकाळचं सत्र आहे. थोडंसं वॉर्डरिंग मैदानावरती नक्कीच केलं गेलंय. या आयोजकांचं देखील मी कौतुक नक्कीच करेन. मी सुरुवातीला देखील म्हटलं की अनंत अडचणी होत्या, बऱ्याचशा अडचणी होत्या सामना भरवण्यामध्ये, परंतु या सर्व अडचणींवरती मात करत असताना मात्र एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन मात्र आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू सापडलाय. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरून येतोय. मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. यावेळेस चेंडू थांबणार नाही आहे. 4 धावांसाठी चौकार. पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका बॅट बॉईज संघाच्या फलंदाच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. वैभव आहेत आणि त्यांच्या समवेत मात्र रुपेश आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहतोय एकूण धावांचा विचार केला या चेंडूवरती आलेल्या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 8 धावा धावफलकावरती. तर 5 चेंडू झालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज मात्र सज्ज होते सुरेश मुनेम. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आउटस्विंग जरूर आपल्याला पाहायला मिळालं. पण सकाळचं सत्र आहे. थोडासा मदत गोलंदाजांना नक्कीच या ठिकाणी आहे. कारण एकंदर वातावरण जर आपण पाहिलं तर विवडेन आज क्रिकेटसाठी एक अतिशय उपयुक्त आणि पोषक असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा अवांतर चेंडू या षटकामधला पाहायला मिळाला. यावेळेस इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर हा चेंडू खेळला जातोय. एक धाव जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली. दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं षटक पहिलं या ठिकाणी होते समाप्त. आणि पहिल्या षटकाची समाप्ती अखेर 11 धावा धावफलकावरती बॅट बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या. व चांगली सुरुवात आहे नक्कीच, नो डाऊट. 11 धावा धावफलकावरती येणं 4 षटकांची ही लढत आहे. 5 सामने आज आपण पहिल्या फेरीतील 5 सामने 10 संघ या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनलची एक अतिरिक्त सामना अर्थातच एक लढत देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे एकूण 9 सामने आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तमाम क्रीडा रसिकांसाठी आज सुट्टीचा दिवस आहे. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि त्याचबरोबर क्रिकेटची खबंग मेजवानी. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की निसर्गाने देखील आज बऱ्यापैकी मदत तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल संपूर्ण दिवसभर उन्हाचा तडाखा जरूर पाहायला मिळाला. परंतु तरी देखील क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये, क्रिकेटच्या सामन्यांमध्ये मात्र बराचसा जोश आपण क्रिकेट खेळाडूंकडून पाहिला. वाढतो मी म्हणेन की या स्पर्धेचे आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने जो मेहनत घेतली गेली, मी म्हणेन निसर्गाने देखील त्याला साथ दिली आहे.
कारण आज जर वातावरण आपण पाहिलं क्रिकेटसाठी अत्यंत उपयुक्त अत्यंत पोषक असं वातावरण आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेला इनसाइड आउटचा फटका, पुन्हा एकदा कमालीचा टायमिंग इथे मात्र दाखवला जातोय. चेंडू थांबणार नाहीये, गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार. फलंदाज वैभवच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत चौकार. वैभव ऑन स्ट्राईक आहेत. काय कमालीचा खेळ या ठिकाणी दाखवला गेला. बॅट बॉईज संघाकडनं खूप दिवसानंतर या प्रकारची सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. समोर या संपूर्ण स्पर्धेतील नव्हे तर या कळंबोली क्रिकेट इतिहासातील एक सर्वात यशस्वी संघ आहे आणि अशा संघासमोर या प्रकारची सुरुवात मिळवणं म्हणजे मी म्हणेन की खूप सारी मेहनत घेतली गेली बॅट बॉईज संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून आणि ही मेहनत मात्र या मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित झाल्यात. संघ पुढे सरकलाय. एकूण धावा मात्र धावफलकावरती बिनबाद 15 धावा. यावेळेला पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे, जरूर 2 क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. याचे 6 रन, 6 धावांचा इशारा. आक्रमण आक्रमण आणि केवळ आक्रमण. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि या 2 युवा खेळाडूंना मात्र अक्षरशः प्रभावित करणारा खेळ या मैदानावरती दाखवलाय. कुठेतरी मी म्हणेन की आता आनंदमय वातावरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं बॅट बॉईज संघाच्या चंबूमध्ये. कारण ज्या सुरुवातीची गरज होती, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, ती सुरुवात मात्र बॅट बॉईज संघानं या सामन्यामध्ये आपल्या संघाला जरूर मिळवून दिलेली पाहायला मिळते. आणि एकंदर बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर 22च्या हातामध्ये दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी दिली गेली. परंतु ज्या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र कुठेतरी हरपल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू आपण पाहिले, दोनही चेंडू ओव्हरपिच चेंडू होते. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू होते. परंतु फलंदाजाची कलात्मक फटकेबाजी या मैदानावरती मात्र उपस्थित क्रीडा रसिकांना नक्कीच मंत्रमुग्ध करून सोडणारी फलंदाजी आहे. चौकार आलाय, षटकार आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती दबाव आहे आणि तो दबाव कशा पद्धतीने पाहायला मिळतोय तर गोलंदाजानं आपली गोलंदाजी करण्याची दिशा बदलली आहे. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणारा गोलंदाज आता मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येतोय, तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. LIG एंडकडनं षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू असताना विचारांचं वादळ जरूर आहे गोलंदाजाच्या मनामध्ये, परंतु एक वादळी खेळी इथे मात्र साकारली जाते ती फलंदाज वैभवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं, कॉपी बुक स्टाईलमध्ये हा फटका मात्र एक्झिक्यूट केला गेला. एकूण धावा एकवटल्या गेल्या या चेंडूवरती 2. ओळखलंय की पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, उर्वरित 4 चेंडूमध्ये 8 धावा जरी आल्या तरी 18 धावांचं हे षटक होऊ शकतं. आणि भावेश उलवेकर सारख्या गोलंदाजावरती 18 धावा येणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघावरती आपसूकपणे दबाव निर्माण करणं ही रणनीती आहे. ही योजनाबद्ध पद्धतीने या ठिकाणी मात्र धावांचा उभारणी या मैदानावरती करत असताना बॅट बॉईज संघाचे हे दोनही सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आलेत. एकूण धावांची जर आपण संख्या पाहिली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 23च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 आणि अर्थातच दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे. यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो बॅट बॉईज संघाला. वैभव बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलं यश मात्र या ठिकाणी नक्कीच मिळतंय. पण आता गोलंदाजाशी संपर्क साधला जातोय इतर खेळाडूंच्या माध्यमातून आणि नक्कीच या खेळाडूचा उत्साह वाढवला जातोय. कारण आहे पहिल्या 2 चेंडूवरती, पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 12 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या, परंतु 4थ्या चेंडूवरती मात्र यश मिळवलं. आणि यश कोणाचं मिळवलं तर फलंदाज वैभवचा. वैभव सारखा महत्वपूर्ण मोहरा या ठिकाणी गमावला तो बॅट बॉईज संघानं. संघाची एकूण धावा संख्या मात्र 1 गडी बाद, 23 धावा धावफलकावर. 23 धावांची भागीदारी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली कालच्या संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय शामराव ठोंबरे साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आज मोठ्या संख्येनं मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळणार. नो डाऊट क्रिकेट स्पर्धा एक यशस्वीतेकडे जात असताना या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजकांनी घेतली गेलेली मेहनत आणि त्यांचा जो मित्रपरिवार वर्ग आहे हा खूप मोठा मित्रपरिवार वर्ग आहे. यावेळेला मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन नाहीये. आल्या आल्या मोठा फटका खेळणं सकाळच्या सत्रामध्ये तितकी सोपी गोष्ट नाहीये. फलंदाज प्रमोद, यावेळेला मात्र राजू या ठिकाणी बाद होत आहेत. इनेट नंबर 3
तिसऱ्या क्रमांकावरती वर्डी लागली होती राजूची, मात्र राजूने आल्या आल्या चेंडू हवेमध्ये खेळला आणि सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र यश मिळालं ते गोलंदाज भावेशला. पहा ही क्षमता आहे. जरी पहिले 3 चेंडू तुमच्या विपरीत गेले असले तरी नंतरच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करत असताना या सामन्यामध्ये मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का? 2 चेंडू 2 फलंदाज बाद केलेत. या चेंडूवरती जर फलंदाज बाद झाला तर नक्कीच या स्पर्धेतली ही पहिली विकेट हॅट्रिक असेल आणि कदाचित संदीप जेलच्या खाली आहेत. विकेट हॅट्रिक या ठिकाणी मिळते आणि ज्या षटकाला आपण महागड षटक म्हणत होतो, पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्या होत्या, 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी. त्यानंतरचे 3 चेंडू जर आपण पाहिले तर विकेट विकेट आणि विकेट, 3 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. विकेट हॅट्रिक पहिली वहिली नोंदवली जाते या स्पर्धेमधली. गोलंदाज भावेश उल्वेकर 1 षटक 0 निर्धाव, 1 विकेट हॅट्रिक सह 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 या ठिकाणी नक्कीच समाप्त होतंय. यानंतरची होणारी लढत अर्थातच पहिल्या फेरीतील दुसरी लढत असेल, दगडी चाळ विरुद्ध संघर्ष. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क करायचा आहे. तर 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. कमालीचा कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर तुकाराम बीजोत्सव हा देखील मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला नक्कीच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या सदैह वैकुंठ गमनाचा आजचा दिवस. या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. म्हणजे आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुरेश मुनीम, स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज करण, इन ॲट नंबर 6 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेर निघतोय. पण तुमची एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकते आणि रॉयल कळंबोली सारख्या संघाला जर तुम्ही संधी द्याल सामन्यामध्ये येण्याची, कारण पहिले 9 चेंडू जर आपण पाहिले पूर्णपणे दबाव होता, तो गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच रॉयल कळंबोली संघावरती, कारण धावफलकावरती वेगानं येत होत्या. परंतु तिथून मात्र जे कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून, कमालीचं कमबॅक. विकेट हॅट्रिकसह 3 फलंदाज बाद केले आणि त्यानंतर सुरेश मुनीमना मात्र कमालीची गोलंदाजी या मैदानावरती दाखवली. पहिले षटक हाताळत असताना 11 धावा खर्च जरूर केल्या P1च्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक हे नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आघाडीच्या दोनही गोलंदाजाकडून. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. परेश कडके झेलच्या खाली येत आहेत, नो डाऊट. या ठिकाणी झेल मात्र पूर्ण केला जातोय आणि हा 4था फलंदाज गमावलाय, तो फलंदाजी करणाऱ्या बॅड बॉईज संघानं. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय, फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जात असताना बॅड बॉईज संघाचा. तर 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आल्यात 25 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बिनबाद 23 ते 4 बाद 25 अशी बिकट अवस्था आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली ती बॅड बॉईज संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्विंग अँड मिस या प्रकारचा चेंडू आहे. यष्टीरक्षक मात्र आपली एक भूमिका या ठिकाणी चोख बजावत असताना चेंडू मिस केला जातोय. थोडासा स्विंग पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये आणि गोलंदाजीसाठी उपयुक्त पोषक असं वातावरण यावेळेस मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या सामन्याच्या निमित्तानं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तर चेंडू झाले त्या षटकातील
5 चेंडू, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पण या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच बॅट बॉईज संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याची चिन्ह पाहायला मिळतील. मात्र चेंडू लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये जातोय आणि आणखीन एक फलंदाज, तब्बल 5वा फलंदाज निम्मा संघ गारद होतोय तो बॅट बॉईज संघाचा. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होते समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर फलंदाज 5वा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला जातोय. धावफलकावरती धावा असताना फक्त आणि फक्त 25 धावा. पहिल्या 9 चेंडूमध्ये 23 धावा धावफलकावरती होत्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, पिन बाद 23 आणि तिथून मात्र 9 चेंडूंचा खेळ झालाय. अवघ्या 2 धावा धावफलकावरती आलेत आणि 5 फलंदाज या ठिकाणी मात्र गमावलेत ते बॅट बॉईज संघानं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती आल्यात. 5 शेवटच्या षटकामध्ये 15 धावा, 15 प्लस धावा धावफलकावरती उभारल्या जाणार का? गोलंदाजीच्या बोल्यावरती संतोष मदने मात्र सज्ज होत आहेत आपल्या वैयक्तिक उड्यातील पहिल्या आणि सांघिक पहिल्या सत्रातील 4थं शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. तर नक्कीच 4 षटकांचे सामने असणार आहेत. काल देखील आपण पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे पाहिले, दुसऱ्या फेरीतील सामने 5 षटकांचे पाहिले आणि सेमीफायनलचा सामना देखील आपण 5 षटकांचा पाहिला. यावेळेला संतोष मदने पहिला चेंडू स्विंग पाहायला मिळालंय. सकाळच्या सत्रामध्ये स्विंग आहे आणि तो स्विंग मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 5 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर तळातील फलंदाजांवरती आता मात्र जबाबदारी अंतिम षटक हाताळण्याची. स्लॉग ओव्हर ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि संतोष मदने एक उपयुक्त पर्याय. ज्या वेळेला या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय त्या वेळेला मात्र या गोलंदाजांना प्रभावित करणारी गोलंदाजी ही नक्कीच पाहायला मिळाली. एकाच लाईनवरती एकाच लेंथवरती गोलंदाजी केली जाते आणि फलंदाज कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नाहीये, जागेवरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हेच कारण आहे चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. केवळ गोलंदाज आणि यष्टीरक्षक आपल्याला या ठिकाणी खेळत असताना या मैदानावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा पावलांचा वापर जरूर केला, मात्र एलिव्हेशन देता आलं नाहीये. या स्पर्धेतला या सामन्यातला मी म्हणेन परेश कडकेनं दुसरा झेल पूर्ण केला. सहज सोपा झेल 6वा फलंदाज गमावलाय तो बॅट बॉईज संघानं. 6 गडी बाद 6 गडी बाद आणि धावफलकावरती अजूनही धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती आहेत. तर नवीन फलंदाज या ठिकाणी नक्कीच सावंत सर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण संघनायक देखील आहेत आणि बऱ्याच कालावधीनंतर कळंबोली क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला सावंत सर खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. अगदी बॅटीचा टो एंड इथे मात्र घेतला जातोय. आणखीन एक फलंदाज गमावलाय. फलंदाज क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर बॅट बॉईज संघाचा. कमालीचा कमबॅक पाहायला मिळालाय रॉयल कळंबोली संघाच्या सर्वच गोलंदाजांकडून. खास करून भावेश उलवेकर विकेट हॅट्रिक घेतली. त्यानंतर मात्र जो गडी बाद होण्याचा क्रम आपण पाहिला आणि बॅट बॉईज संघासाठी म्हणावं लागेल की तू चल में आया या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. सुरुवात खूप दमदार दिली होती वैभव आणि रुपेश या 2 फलंदाजांनी. खास करून वैभवनं मात्र प्रभावित करणारी फलंदाजी या मैदानावरती केली. परंतु तदनंतर जसा विकेट गमावला गेला वैभवचा, तिथून अगदी एकामागोमाग एक फलंदाज मात्र बाद होत राहिले आणि तब्बल 7 फलंदाज या ठिकाणी गमावले ते बॅट बॉईज संघानं. यावेळेस उजव्या आईची बाहेरचा चेंडू आहे. स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. बॅकअप त्या ठिकाणी नक्कीच आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल मात्र या ठिकाणी आली आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघाची एकूण धावसंख्या 27 धावा धावफलकावर. 7 गडी बाद 27 आणि इथे मात्र एनस्विंग प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीची गोलंदाजी आहे. षटक समाप्त होत आहे 4थं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती मात्र धावा आल्यात त्या 7 गडी बाद 27 आणि विजयासाठी लक्ष असेल रॉयल कळंबोली संघासमोर 28 धावांचं.
चला विनंती आहे संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि त्याचबरोबर दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. पहिल्या फेरीतील दुसरी लढत असेल दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली या दोन्ही संघादरम्यान. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आम्ही सुरुवातीलाच अनाऊन्स केलं होतं की इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस घेतला जाईल. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. वाघ क्रिकेटची विचित्रता योगेश वाघ आमच्या समोर जुळले गेलेत. नक्कीच 9 चेंडूमध्ये 23 धावा धावफलकावरती होत्या बिनबाद आणि तिथून संघानं 4 षटकात धावा उभारल्या फक्त 27 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं ते 28 धावांचं. म्हणजे अवघ्या 4 धावांमध्ये 7 फलंदाज गमावले बॅट बॉईज संघानं आणि एकूण चेंडूंचा विचार केला तर 15 चेंडूमध्ये 7 धावा उभारत असताना 4 धावा उभारत असताना 7 गडी मात्र या ठिकाणी गमावले गेले. म्हणजे गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची क्षमता रॉयल संघाची या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. उदयजी पवार रेस्के साऊंड अँड इव्हेंट्स आमच्या समोर जुळले गेले. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. काल संपूर्ण दिवसभर मात्र खूप चांगली साथ त्यांची देखील डीजेच्या माध्यमातून राहिली आणि ज्या ज्या वेळेला या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात एसके साऊंड अँड इव्हेंट्स मात्र तमाम क्रीडा रसिकांना कारण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एसके साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून जरूर केलं जातं. तर या ठिकाणी चला खेळाचा उत्तरार्ध आपण नक्कीच उत्तरार्धाकडे वळणार आहोत. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा निवेदन आहे दुसरा आणि शेवटची पुकार असणार आहे संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली कारण दगडीचा संघाचं संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. तर विनंती असेल संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाच्या संघनायकाला. तर या ठिकाणी सामना सुरू होण्याचा पंचांचा इशारा नक्कीच येतोय. विजयासाठी लक्ष 28 धावांचा 2 विस्फोटक फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला अर्थातच फलंदाज परेश कडके रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र प्रभात अंबोरे 2 विस्फोटक फलंदाजांची जोडी. पहिला चेंडू इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळताय. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू आहे पण लेग स्टिकच्या किंचित बाहेर असणाऱ्या चेंडूला पंचाने मात्र अवांतर चेंडू घोषित केलाय. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावली आहे. उजव्या एसटी बाहेरच्या चेंडूला रिच वाईट हा एक नवीन नियम अंमलामध्ये आणला गेला. जिथे फलंदाज जितका शफल करेल वाईटची रेंज तितकीच वाढवली जाईल. हा आहे रिच वाईटचा नियम. परंतु जर डाव्या एसटीच्या किंचित बाहेर जरी चेंडू असेल तर तो पंचांना अधिकार आहे चेंडू अवांतर घोषित करण्याचा आणि याच नियमाअंतर्गत पंचाने मात्र हा चेंडू अवांतर घोषित केला. पहिली धाव फलकावरती अंकित केली जाते स्ट्रायकिंग एंडला मात्र परेश कडके बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाहीये. सिंगल मात्र या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केले गेले.
आणि जशी संधी मिळाली थोडंसं फंबल पाहायला मिळालं वैभवकडनं आणि त्याचा फायदा मात्र उचलत असताना परेश खडकेनं एकेरी धावेला मात्र दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा आल्यात बिनबाद 3 धावा. बिनबाद 3 परेश आपले वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळत असताना गोलंदाज यावेळेला मात्र उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू स्लॅश केलाय. क्लासिक फटका. यावेळेला मात्र चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी चौकार. तर या ठिकाणी मात्र पहिला चौकार फलंदाच्या बॅटमधनं येतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हे पहिलं नमन आहे, पहिलं वंदन आहे मी म्हणेन या मैदानाला. कारण मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणाहून या खेळाडूला देखील आपण परफॉर्म करताना पाहिलं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण या क्रिकेट खेळाडूचा खेळ नक्कीच पाहिला आणि तिथे जाऊन देखील मैदानं गाजवली. मी म्हणेन लोकप्रियता मिळवली. या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू परेश खडके यावेळेला मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतोय. पण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी सन्माननीय विलासजी वाघमोडे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी केला जातोय. दगडीचा स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध संघर्ष मित्रमंडळ कळंबोली या 2 संघादरम्यानची ही लढत असेल. पहिल्या फेरीतील दुसरी लढत. बरेचसे बदल आज संघर्ष संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल जिंकलाय संघर्ष संघानं. ज्यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र पहिला चेंडू बराचसा बाहेर आहे. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत आणि अवंतर चेंडूचा मात्र या ठिकाणी इशारा होतोय. या षटकातील हा दुसरा अवंतर चेंडू संघाला मात्र घेऊन गेलाय. एकूण धावा संख्या धावफलकावरती 9. बिनबाद 9 धावा. विजयासाठी लक्ष आहे 28 धावांचं. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. ते फलंदाजी करणार रॉयल कळंबोली संघाच्या. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला. इनसाइड आउटचा फटका. कमालीचं टायमिंग. क्लासिक फटका. यावेळेला मात्र चेंडू येतोय 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. 4 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. चेंडूची मागणी नक्कीच. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच बॉल आणि या चौकारानं संघाची एकूण धावा संख्या मात्र 13 धावा धावफलकावरती. प्रभात अंबोरे या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला आणखीन एक असा खेळाडू ज्यानं आपल्या खेळानं मात्र प्रभावित केलाय. यावेळेस कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेखा पार. चौकार. ऐकलं खऱ्या अर्थानं अग्री कोळ्यांची आराध्य दैवत आई एकविरा मातेचं हे गीत मात्र आपण ऐकलं. आणि पुढील महिन्यात 17 तारखेला नक्कीच चैत्रपाकाचा जो महिना आहे या ठिकाणी कार्ले या ठिकाणी मात्र एकविरा आईचे खूप मोठा जत्रा उत्सव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तर धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण या ठिकाणी नक्कीच डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. SK साऊंड अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर उदयजी पवार
यांच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. एक गडी बाद धावफलकावरती धावा आल्यात 17 आणि विजयासाठी लक्ष मात्र येणारे 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. 18 चेंडू 11 धावा. सामना आवाक्यामध्ये अर्थातच रॉयल कळंबोली या संघाचा या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये सलग 7 क्रिकेटच्या स्पर्धा जिंकणं हा विक्रम मात्र या संघाच्या नावावरती आहे. तब्बल 8 प्रथम क्रमांकाची पारितोषिके या संघाच्या नावावरती आहेत, परंतु 7 सलग सामने जिंकणं हा एक विक्रम कळंबोली क्रिकेट इतिहासातला आपण नक्कीच रॉयल कळंबोली संघाच्या नावावरती पाहिला. एक अनभिक्षित सम्राट कळंबोली क्रिकेटचा रॉयल कळंबोली संघ, रॉयल म्हणजे राजा. आणि या ठिकाणी यावेळेस मात्र कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो तो दमदार फटका फलंदाज फलेश कडकेच्या बॅटमधनं. मात्र हा षटकार निघालाय आणि कमालीचा टायमिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज परेश कडकेचा आणि तितकंच कमालीचं टायमिंग मात्र साऊंड अर्थातच SK साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून उदयजी पवार यांचं. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता, निमंत्रण होतं फलंदाजासाठी, जमिनी लगतचा फटका खेळलाय. परेश कडकेने ओळखले या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आलाय. सामना पूर्णपणे आवाक्यात आणलाय. मी म्हणेन मजबूत स्थितीमध्ये रॉयल कळंबोली संघ आणि या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 24 धावफलकावरती. अवघ्या 4 धावांची गरज आहे. इनेट नंबर 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज संतोष मदने. कायरन पोलार्ड ऑफ कळंबोली क्रिकेट म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, यश स्पोर्ट्स आणि प्रदीप स्पोर्ट्स या दोनही स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण संतोष मदने व पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूंना मात्र आपल्या खेळानं प्रभावित केलंय. बऱ्याचशा संघांमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू या खेळाडूची निवड केली जाते. सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, या विभागामध्ये ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या वेळेला या खेळाडूला मात्र ॲज अ आयकॉन प्रत्येक संघ आपल्या संघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. अगदी सांगलीचे सर्वाधिक लोकप्रिय गाडी क्रिकेट स्पर्धा अर्थातच गाडी प्रीमियर लीगमध्ये देखील आपण या खेळाडूला पाहतो. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि ड्रिल देखील केला जातोय. हा ट्रेडमार्क फटका आहे संतोष मध्ये. ज्या ज्या वेळेला ऑन द नीज येतो त्या वेळेला मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर आला तर मात्र 6 धावा या नक्कीच असतात. यावेळेस सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय. कॉन्फिडन्स पहा या ठिकाणी. मात्र जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला संतोषने ओळखली हा चेंडू सीमारेषा पार आहे आणि हा विजयी षटकार मात्र फलंदाजच्या बॅटमधनं आलाय आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय तो रॉयल कळंबोली संघानं.